काय झालं? अरे काडी घेतली. काय झालंय बेटा? पण झालंय काय? ते दातात अटकलंय. थांब ना, मी काढते ना. दाखव मग. अच्छा अच्छा दाखव मला, बघू तरी दे. काहीच नाही अटकलं. अच्छा काहीतरी ते तू ते करतोस ना, त्याने काढ ना ते. हे ना ते धागा 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 तिकडे नाही, तेच आहे. इथेच ठेवलंय ते. अरे बेटा हे आहे ते. थांब ना, थांब. चला आपले हे. अरे हे मोठं तोडायचं तुझ्या. धर इकडे पुढे, मी करते. तू पण घे बेटा तुझ्या हाताने. ई कर, ई असं. हा आ करा. ते असं फिरव फक्त. हा दाब दाब. ते पूर्ण ह्याच्या चमड्यात घुसला पाहिजे, जेवढं जाईल तेवढं. निघालं का? दाखव. आ कर, ई कर, ई कर. ते बघते ती वेगळंच करते. मिस्टर बीन सारखं करते ती. ई कर ना. दरे काढ. देते हे दे. हे तू पकड. दे दे दे. मी काढते. मोठं दे, अजून मोठं काढ. ते दोन्ही बोटात असं हे करून ते तेवढं बसलं पाहिजे. हा आता या बटनी. हा आता बेटा हा कर. हा घे वरती 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 घेऊन जायचं त्याला. वरती घेऊन जायचं. मी करू का? काय होतं? दाखव दाखव. नाही निघालं. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. सकाळी सकाळी नाश्ता करताना बुग्गूनी दातात काहीतरी अडकवून घेतलंय. काय होतं? उत्तप्पा दिलाय. जीवात घे, जीवात घे. हा करा. हा मला ना ते हे करायला जागा नाही भेटत आहे. असं कसं कष्ट व्हायला. बघू. आजा भेटलं 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 भेटलं. वर दिव वर दिव वर दिव. आणि तोंड पण हे करणार असं तेवढं. असं करी. हा हा. आपल्याकडे हे नाहीये ते टूथपिक. टूथपिक वर दिव. हा झालं. आय थिंक ते निघालंय रे. निघालं. दाखव. निघलंय का बघू दे ना. मी क्रीम लावते तिच्या खाली. नको क्रीम बिम नको. क्रीम बिम नको. थांब. हे निघालंय निघालंय. मग ते नीट काढायला दे. क्रीम नाही लावायचं, पण नीट काढायला दे. थांब. दाखव वरती दाखव. ते बघू तरी ते बेटा कुठे आहे. आजच्या पूजा मिरचीचा दाणा आहे. हे बघ. बघू. हे फ्रेंड्स, मिरचीचा दाणा असतं ना ते. पकड. बापरे, एवढा मोठा अटकला होता बुग्गू. दाखव इकडे. पुढे पुढे. स्पीकर. फटी कशा निर्माण झाल्या दातात? कोणासारख्या? बापासारख्या आहेत तर आहेत फटी. आय एम नॉट अशेम्ड ऑफ इट. आता काय करू? इट्स आहे, नॅचरल आहे. बेटा तुझ्या दाखव. ही कर. क्रीम घेते. तुझ्या दाखव. तुझ्या पण दातात फटी आहेत. नाही येत. मम्मीचा पण नव्हता. मम्मीचे दात खूप छान होते. बट आता एज झाली आहे तर टूथ विकनेस मध्ये पडतात विडतात. पूजाचे पण ही काय असेच. मम्मीचे पण सेम असे प्रॉपर अलाइनमेंट मध्ये वर खाली आणि डायमंड सारखे मम्मीचे दात होते. असे एकदम असे प्रिसाईज बनवल्यासारखे. आणि बुग्गूचे माझ्यासारखे आहेत. आणि बुग्गूला बरोबर तिथंच फट आहे ना जिथं आलाय. तुझ्या सगळ्या दातांमध्ये अजून एक एक दात राहील त्याच्यामध्ये. एवढे फटी आहेत. चिकन खाल्लं, मटन खाल्लं का जाऊन ते काढत बसायचं. 64 दात आहेत म्हणजे मला. इकडे पुढे. आणि ह्याचं काहीच काम नव्हतं त्याच्यामध्ये. काय म्हणतात जेवणात? डाळ भात भाजी चपाती. कोणती भाजी? लाल माठ. रोटी काय करते भाजीला? काय करते? चल लाल माठची भाजी बनते तोपर्यंत एक आपला छोटासा हेल्दी मॉर्निंगचा रुटीन. मॉर्निंग असं दुपार झाली. आता मी उठलोच आहे तर मॉर्निंग आहे म्हणून मी कधी पण ब्लॉग चालू केलं तरी गुड मॉर्निंगच बोलतो. नाश्ता दिलाय मम्मानी. उत्तप्पा आणि हे सगळं.
थोडंसं शीर्षासन पण करून घेऊ. होय तू नको बेटा, तू नको. त्याला तू पडलेली बेटा असं कर नाही प्लीज. ऍटलीस्ट 2 ते 3 मिनिटं तरी प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन हवं. काय तुझं ठीक आहे, तुझी पॅन्ट आहे, माझं पॅन्ट टाईट होतं म्हणून केलं तसं. हा ठीक आहे, झालं बरोबर. तर थोडीफार स्ट्रेचिंग करून झाली फ्रेंड्स, थोडंफार योगा केला आपण आणि आता जाऊ आंघोळीला. तर माझ्यासोबत आंघोळीला कोण येत आहे, पण तुला तर दातात काहीतरी अडकलंय ना बेटा, मग तू कशी येणार आंघोळीला? तू करू शकणार आंघोळ? ठीक आहे. तर त्याच्या पहिला आपण आता थोडं शरीरात फुर्तीलापणा आणण्यासाठी आपण खेळू पकडा पकडी. तर कोण पकडणार आहे, कोण पाळणार आहे? पाळ भगवान. पकड, मला पकड मग तू. मी आता थांबलेलो बेटा, आता परत नाही. बरोबर वाटतं हाच टाइम तुला? एक ठराविक टाइम होत. तिकीट रात्री काढत होतो, ते तिकीट बघतो ना आता. मग पहिले तिकीट काढून घेऊ. ट्रेनचे तिकीट हवेत फ्रेंड्स आपल्याला. तर रात्री आपण करत होतो तर गुगल पे आणि सगळं काय पेमेंट नेटवर्क डाऊन. तर करून घेऊ का पहिला ते, परत मग तिकीट बुक होऊन जातात. नाही पहिला आंघोळ करून घे, त्याच्यात अजून अर्धा एक तास झालं असेल, पुन्हा माझी मग किरकिर चालू करतो. मग पुन्हा आंघोळ करून घेतो. बायकोचं ऐकावं लागतं कधी कधी. चला पार्सल रिसीव्ह झालं अजिओचं. काय आहे नी कपडे? वाव, काय कलर मागवलायस पूजा? सिरियसली माझा फेवरेट कलर आहे ऑलिव्ह ग्रीन. पूजा लव इट यार. होईल का मला हा म्हणजे तू मागवलायस, गिफ्ट केलाय की काय? काय सीन काय मागवलंय मी? अच्छा, तू स्वतः ऑर्डर केलंय ना? मस्त. मला चॉईस आवडली तुझी. कुकी साठी आहे. अच्छा, कुकी साठी आहे, पण शूज आवडलेत मला. बेस्ट. मोठे नाही होणार ना? मोठे होतील. नाही मोठे नाही होणार मला वाटत नाही. बेटा पायात घाल तू. नको यूज नको करायला. हा विचार, साईज विचार. बट मला कलर ऑलिव्ह ग्रीन आणि पिंक, बापरे, असं मोठ्या माणसाला भेटला असता ना मी पण घेतलं असतं. तुझं नाही बेटा, कुकी दादासाठी गिफ्ट. हे इसकं हे कलर, हे हायलाइट, परत हे जे ब्राऊन कलरचं सोल आहे ना पूजा, ह्यानी मला चुंबक सारखं खिचून घेतलं स्वतःकडे. मस्त आहे, आय लव्ह इट. मस्त कलर, मस्त आहे. मला पण बघून पहिलाच आवड. लेट्स गेट डन विथ द लंच. 6465 हे बेटा. ऑर्डर काय केला होता आणि आलाय बघ काय. पण हे फोटो मध्ये बघून सेम वाटलं रे यार. बस प्रॉपर साईजला पण बसेल पूजा. सोड जाऊ दे, लावून टाक. पण खालची बाजू करून उपयोगच नाही. हा तसं पूजा होतो आता पण उलटच लावतो की नशीब ते फाटलं म्हणून, नाहीतर मग ते एक वेळ इकडून जाती, एक वेळ तिकडून उतरते, असं झालं असतं. ठीक बोलू पूजा? ते भले वेगवेगळं झालंय पण असं दिसायला छान दिसतंय ते. पूजा छान लागलंय, भले अर्धवट लागलंय पण ते बॉक्स असल्यामुळे ना ते असं चांगला लुक येतं. काय बोलता फ्रेंड्स, कसं वाटतंय? तू बघ इथे बघ पाठवून. छान वाटतंय ते मिसमॅच कलर झालेलं, छान वाटतं. चुकून झालंय पण छान झालंय. पण एवढंच झालं की हे बघा, ही वाली पट्टी आपल्याला एवढीच भेटली, खालचं तसंच राहिले. टेबल गेलाय टेबलच्या जागी. बघू चल, तू येते ना? मग चल पटकन. वेगळं एक मागवणार आहे मी. ते काय स्टिकर अजून? बेटे पाणी कुठून आलं इथे? तू चुचू गेली मग? पाऊस आला नाही अभि तर. ती बर्नरची प्लेट लक्षात आहे तुम्हाला? पूजाने यांना बोलून ठेवलेली.
त्यांनी पूजाला पहिला सांगितलं आलिया करून, बट आता बोलतात ते की परत गेली, आता उद्या या परत. बेटा एक काम करूया, आपण जवळील थिएटर बघूया मूवीचा आणि तिथं बघूया थिएटर कसं आहे. ओके, असेल आपल्याला वाटतं बजेटमध्ये तिकीट आहे, व्यवस्थित आहे, थिएटर ॲम्बियन्स वगैरे, तर मग आपण जाऊ मूवी बघायला, मम्माला घेऊन. ठीक आहे, हां चला. हा रोड दाखवतोय 9 मिनिटावरती, जाऊ आणि एक्सप्लोर करू आपण थिएटर. ओके, हायवेच्या मधोमध फ्रेंड्स आपल्याला भेटलंय थिएटर. ओके, थोडंसं ट्रॅव्हल करावं लागलं, बट हे बघा समोरच रॉकस्टार नोवा आणि डिसेंट आहे. बघूया प्राइस किती. हो, इथे जॉब वेकेन्सीचा बोर्ड लागतोय. काय बोलता, करून टाकू का आपल्या? तसं पण मी सिनेमॅक्समध्ये माझ्याकडे 1.5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ॲज अन अशर, तिकीट काउंटर कॅफेवरती पण. मला बघूया तिकीट काउंटर्स तिथे लागले. टायमिंग्स खंबा, पुन्हा शिवाजीराजे भोसले, कांतारा. इथे थिएटरचा नंबर अवेलेबल. 8:30 वाजताचा आहे कांतारा आणि आत्ता होता ते 7 पण नाही झाले व्यवस्थित. एक काम करतो बेटा, मी 8:30च्या मूवीसाठी येतो आणि तुला घरी सोडून येतो. का? तुला तो पिक्चर अलाउड नसणार बेटा. थोडं घाबरण्यासारखा पिक्चर. तू घाबरते. हो, तू घाबरते. तू घाबरते बेटा. बोलला तू घाबरते एकट्यात पण. हा मग तोच मूवी आहे बरोबर. ते बघा तोच मूवी आहे कांतारा. मग तुला भीती वाटणार बेटा, पण तुला सोडणारच नाही आतमध्ये तर. खाली आहे. अच्छा खाली. अच्छा म्हणजे शो लागेल की नाही ते कन्फर्म नाही. ठीक आहे चल. आपल्याला शोच नाही आहे बिकॉज ऑलमोस्ट खाली आहे बोलतात. सगळ्या सीट खाली आहेत. मिनिमम 15 लोक तरी लागतील मूवी स्टार्ट करायला, म्हणून मूवी स्टार्ट होण्याच्या 15-20 मिनिटं अगोदर ते बोलले कॉल करून कन्फर्म करा तिकीट्स आहेत का, नाही तर मग थिएटर खालीच आहे. ओके बेटा. मग आता मूवीज नाही बघायला भेटणार तर काय करायचं? अरे पण मूवीज नाही बघायलाच कोणी नाही तर मग आपल्याला तिकीट पण कसं भेटणार? रोड इज फुल एम्प्टी. प्रॉपर हायवे काइंड ऑफ आणि एकदम सुनसाम आहे. म्हणजे नुसतं झाडं मध्ये एखाद तिथं बिल्डिंग आहे ती पण कन्स्ट्रक्शन आहे आणि पूर्णच बंद आहे. आणि त्याला पुढे पण काय नाही, पाठी पण काय नाही. एव्हरीथिंग इज लाईक जंगल. त्यामुळे आलो तर दिवसा येऊ, नाहीतर ह्या टायमिंगला निघण्यासारखं असेल तर मग तेव्हा येऊ. ठीक आहे, बाय बाय करा थिएटरला. बाय बाय थिएटर, आम्ही येऊ उद्या. ओके. खूप दिवसांपासून मला बुग्गूसाठी टीम इंडियाची जर्सी बघायची होती. ठीक आहे, किंवा मुंबई इंडियन्सची जरी नाही भेटली तरी तर समोर आपल्याला एक शॉप भेटले जाता तर बघू इथं बुग्गूच्या साईजचं टी शर्ट आहे का. चला, आय थिंक हे यावं बुग्गूला. नाही येणार बेटा, हे मोठं होणार बेटा. ठीक आहे. आणलं केली फ्रेंड, बुग्गूच्या साईजचा आपल्याला एक पण नाही भेटलं. बुग्गूला 22 नंबर लागणार आहे आणि यांच्याकडे 24 नंबर आहे मिनिमम. तर आता आपल्याला किड्स वेंचर भेटलं आहे जिथे आपण बुग्गूला मस्तपैकी खेळवू शकतो. उद्या येऊया मस्तपैकी आंघोळ. आता बेटा तू झोपणार खेळता खेळता, तू दुपारी झोपली नाहीये काय? तू खेळता खेळता झोपून जाशील आता. इतक्या जवळ हवं तर प्लॅन पण विचारून जाऊ यांचे पॅकेजेस कसे काय ते. हो गया. हे गेम्स आहेत, परत हे पण एक इन्क्लुडिंग आहे आणि बाकीचे इतर गेम्स पण आहेत आतमध्ये. एवढंच खेळत बसली. इथे जम्प करायला पण आहे आणि इथे दुसरं सेक्शन. बघूला नवीन फ्रेंड भेटला. फ्रेंडच्या बघा इकडे. तेव्हा बास्केटबॉल वाला गेम खेळूया आपण. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. फक्त पकडायचा आणि टाक. शाबाश. टाइम झाला बेटा, टाइम झाला. छान छान फ्रेंड बघू टॅटू काढणारे हातावरती. भाव्याला आली झोप आता. बघूचा टॅटू बघा.
आणि चांगली गोष्ट ही आहे की भाव्याने हे काढू दिलं हातावरती, नाही तर ती नाही काढत. बाय बाय. थँक्यू थँक्यू मॅम, थँक्यू थँक्यू. बाय बाय. चल मस्तपैकी आपल्याला छानपैकी टाइमपास भेटला इथे बुकूसाठी. 30 मिनिट्सचे आपण इथे पे केलेत 200 आणि 1 तासाचे 250 हजार. काय नको बलून, नको बलून नको बेटा, बलून फुटतो लगेच लगेच फुटतो. तुला आवाज नाही आला दरवाजा उघडल्याचा? आला, मी येतच होती बाहेर. दूध फक्त कॉफी घेतलं. हो दूध आहे. आता मला काय माहिती आहे ओरडत ते माहिती ना, काढून घेत नाही. तू काढून घेतला आणि हे शांत बसली. आपण स्नॅप कडे ये. तर अशा पद्धतीने बुबूचा स्नॅप निघला होता. जर कोणी पूजा स्नॅपचॅट वरती आहे तर त्यांना माहिती पडलं असेल. बाकी आजचा ब्लॉग करू इथेच पूर्ण. बुबूच्या दातात ती मिरचीची बी फसली होती, ती नंतर बघितली मध्ये पटपट निघली. ओके, तर इट्स ओके, शी इज वेल एंड गुड. इतका वेळ दिला या ब्लॉगसाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये फ्रेंड्स. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. काढला स्नॅप? काढला. ऐक, तू तिकीट बुक केली? नाही. काय माणूस आहे. कोणती तिकीट बुक? पिक्चरची? रेल्वेची आता करतो. अरे ते गुगल पे त्यांचं रेल्वेचं हे डाऊन होतं IRCTC. तू बाहेरून आलेला खायला कशी काय गेली मला पहिला तू हे सांग. हात पाय नाही धुतले, काय नाही धुतले. चला पहिले हात पाय धुवायला चला चला चला, नंतर IRCTC वरून तिकीट बुक करू. चल. मला कढीपत्त्याचं झाड लावायचं, पण ते झाड त्याचं बी कसं लावायचं मला ते. पण कढीपत्त्याचं झाड छोटं नाही पूजा, लय मोठं आहे. नो प्रॉब्लेम, त्याचा प्रश्न नाहीये. ते मोठं होऊ दे छोटं असू दे, ते नाहीये, पण ते लावायचं कसं. बघू उद्यापर्यंत उत्तर शोधू कढीपत्त्याचं झाड कसं लावायचं. कसं तर मी ते लावणार आहे, पण माती कमी पडते ना, माती आणायची. त्याच झाडाला माती कमी पडली. कोथिंबीरचं झाड नाही आणायचं. कोरिएंडर सीड्स आहेत त्या, धन्या. बस झालं, एका टायमाला किती खायचे. माझ्या पण डोक्यात एक झाड आहे लावायचं. माझ्या फेवरेट गोष्ट आहे. तुम्ही गेस करा बरं, कुणाला तरी समजत असेल का मला कोणती गोष्ट झाड लावायचं की मला मन केलं की मी तोडून लगेच थोडी थोडी खाऊ शकतो जेवणासोबत. गेस कर, बघूया कोण गेस करताय. पूजा 3 बोलण्यात गेस करते का तुम्ही गेस करताय? 1 2. काय बोललास तू? तोडून खाऊ शकेल. हा, कधी जेवणासोबत खावं असं वाटलं तर मग तोडून, किंवा भाजीत पण टाकावं असं वाटलं तर तोडेल आणि खाईल. मला ती गोष्ट फार आवडते. आय लव्ह इट मोर दॅन एनिथिंग. हा, आंब्याचं झाड लावू आणि मी आंबा जेवणासोबत खातो. तुम्ही गेस करू शकताय का? बघा कमेंट मध्ये बघू, मला कोणतरी गेस करू शकताय का? हा बघ आता कमेंट बघ, उद्याच्या येत आहे का एकतरी. नाही तुम्ही उद्या सांगेल मी कशाबद्दल, कोणत्या झाडाबद्दल बोलतो. ते लावू शकतो आपण. आणि त्याला येतं लिंबू. छान. बघू आता तुम्हीच गॅस करा. हे पण त्यांनीच भाव्या हे ड्रॉइंग केलं ना तिने, भाव्याने. कसं ड्रॉइंग केलं बघा भाव्याने. काय केलं हे? रडलाय तो बल्बसवर.